शुभ संध्या मैत्रिणींनो. तुम्ही बघतच असाल, तूप आहे माझ्या हातात. सासूबाईंनी पाठवलं आहे गावावरनं. अतिशय देशी, सुगंधित आणि दिसायला छान, रवेदार आणि सोनेरी. नेमकी नागपंचमी आली, तोच तो श्रीखंड बाहेरनं खाऊन वैताग आलेला. तसं आपण म्हटलं चला या आज करूया शिऱ्याचा बेत. 3 समप्रमाणात वाट्या घेतल्या आहे. रवा घेतला आहे अर्धी वाटी घेते करडी साखर. तुम्ही याच्याऐवजी पांढऱ्या साखरेचा पण वापर करू शकता आणि साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीच्या प्रमाणाने घेऊ शकता, पण तरी अर्ध्या वाटीपेक्षा जास्त घेऊ नकाच, तेवढी पुरे आहे. सोबत घेऊया एक मस्त तूप. तुपासाठी शिरा बनवतो ना, मग तूप तर घ्यायचंच. छान अर्धा वाटी तूप घेऊया. तुम्ही तुमचा आवडीप्रमाणे घ्या, पण जर तूप तेवढ्याच प्रमाणात घेतलं तर मऊसूत शिरा होईल. केळी घेतली, ड्रायफ्रूट्स घेतले, बेदाणे, काजू, बदाम तुम्ही तुमच्या आवडीचे घालू शकता, जे तुम्हाला हवे असेल. जाडबुडाचं पातेलं घेतलं आहे, म्हणजे आपला शिरा चिकटायला नको म्हणून. हे बर्नरचं आहे, स्टेनलेस स्टीलचं आहे आणि अगदी छान आहे. गॅस लावून घेऊया. यात घालूया छान तूप. तुपाला जरा गरम होऊ द्या. दिसतच असेल तूप छान गरम होत आलं आहे. आणि आच मंदच ठेवा. पूर्ण शिरा करताना आपण आच मंद ठेवूया. रवा घालूया. रवा घातल्यानंतर आता रव्याला छान परतून घेऊया. अजिबात गडबड करायची नाही आहे. अगदी मंद आचेवर छान सोनेरी खरपूस रवा भाजून घेऊया आपण. जसं जसं आपण रवा भाजू चाललो आहे तसं तसं छान तुपाचा सुगंध घरात दरवळायला लागला आहे. कधी कधी असं वाटतं नुसतं असंच घेऊन खावं आहे ना. आता छान तूप सुटत आलं आहे. एक साधारण 5 मिनटं परतून घेऊया. घाई गडबड अजिबात करायची नाही. घाईत असाल तर मग बनवूच नका. छान करून घेतलं आहे. आता यात टाकूया आपले ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स आपण यातच भाजून घेऊया, म्हणजे वेगळे भाजण्याची गरज नाही. आणि नीट व्यवस्थित भाजले तर तुम्हाला एंड ऑफ द शिरा दिसणार की सगळे व्यवस्थित भाजले गेले आहे म्हणून. रवा आता छान दुपटीने फुलला पाहिजे एवढं छान खरपूस भाजून घेऊया. दूध घेतलं आहे. तुम्ही दूध नसेल तर तुम्ही हवं तर पाणी घातलं तरी चालेल. नीट व्यवस्थित रवा फुलला, भाजून झाला, छान सुगंध दरवळायला लागला की आता आपण केळी टाकूया. केळीनी लुसलुशीत शिरा होतो, चव पण छान येते आणि फार साखर टाकायची गरज पडत नाही. सो यू कॅन से इट्स हेल्दी. बाकीचं बघूया नंतरच्या पार्टमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.